मिक्स करून घ्यायचं। बघा नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा। मी अंकिता तुमचं ह्या छान नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर चला, आपले आता सण चालू झालेले आहेत, म्हणजे येणारच आहेत। श्रावणापासून आपले सगळे सण चालू होतात। तर आता गटारी अमावस्या आहे 12 तारखेला। त्याच्या अगोदर म्हटलं की चला घराची थोडी थोडी साफसफाई रोज एक कप्पा जरी आपण काढला तरी आपली गटारीपर्यंत अगदी छान मस्त साफसफाई होणार आहे। म्हणून आज सुरुवात आपला हा किचन, म्हणजे ह्या किचन पासून माझी आज घराची साफसफाईची सुरुवात केलेली आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर मला असं वाटतं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आवडला तर नक्की नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला सुरुवात करूया किचन क्लिनिंगला। स्वच्छ व्हायच्या अगोदर मी तुम्हाला किचनची कंडिशन दाखवते। तर बघा, हे असं दिसतंय सगळं माझं किचन, पूर्ण टाईल्स आहेत त्याला। तर हे सगळं मला काढायचं आहे। हे पहिला मी पूर्ण खाली करणार आपलं किचन आणि मग त्याच्यानंतर मला हे सगळं काढायचं आहे। तर चला, इथे मला आता दुर्वेशची मदत लागेल आणि दुर्वेशची मदत घेऊन मी हे सगळं आता अगदी बाहेर काढून घेते आहे। हे आपलं असं पूर्ण किचन आहे। अगदी छान आपलं किचन हे आता खाली करून झालेलं आहे। जे जे मला खाली करायचं होतं, इथे ना मी लिक्विड बनवते आहे। तर त्यामध्ये व्हिनेगर टाकणार आहे। कडे जे लिक्विड असेल ते टाकून घ्यायचं आहे। खूप सारा ह्यामध्ये ना असा सोडा टाकून घेतला आहे आणि ह्याला अगदी छान मिक्स करून घ्यायचं। तर बघा, आपल्याला ह्या सगळ्या खिडक्या वगैरे हे तुम्हाला दिसतंय का? भरपूर घाण झाल्यात अगदी, म्हणजे असं व्हिडिओमध्ये आपल्याला दिसता येत नाही। आणि आहे ना, हे भिजू नये त्याच्यामुळे मी इकडे अशी प्लेट्स ठेवते, जेणेकरून आपला सिलेंडरचे शेगड्या खराब नाही होणार। चला आता सुरुवात करूया आपण। हे बघा, हे असं घ्यायचं, याच्यामध्ये टाकायचे आणि हे छान असे व्यवस्थित आता घासून काढणार आहे। चला तर घासायच्या अगोदर म्हटलं पहिला झाडूने एक स्वच्छ हात मारून घेते। झाडूने स्वच्छ केलं आणि मग नंतर ह्या खिडक्या आणि हे दरवाजे सगळे जे काय होते ते सगळं घासून छान पाईप लावून हे सगळं धुवून घेतलं। कारण माझं ग्राउंड फ्लोअरला घर आहे, तर पाणी सगळं अगदी थेट खाली जात आहे। तर अगदी हे छान आता चकचकीत माझ्या या खिडक्या तयार झाल्यात। ही छान बारी माझी घासून आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे मी, म्हणजे हा एवढा भाग माझा झाला आहे। चला आता हे घासून घ्यायचं आहे, कारण याच्यावर भरपूर सारं तेल साठलं जातं। कितीही आपल्याकडे एक्झॉस्ट फॅन असला तरी पण इथे तेल हे साठतंच, कारण ही फोडणी अशी जाते वरती डायरेक्ट। त्यामुळे चला हे पटकन आता घासून घेते आणि मग छान असं हे पुसून घ्यायचं आहे। ह्याला काही जास्त वेळ नाही लागणार, हे आपलं लगेच होऊन जाणार पुसून। चला, ह्याच्यामध्ये जास्त मेहनत असते, हे माझं काम अगदी मस्त पटकन झालेलं आहे। बघायला गेलं तर इतकं काय माझं किचन घाण नव्हतं, पण ना हे तेलाचे डाग आहेत ना, जे बसलेले असतात ना, ते अजिबात निघत नाही। आणि आपण जर ते थोड्या थोड्या दिवसाने, अगदी महिन्याने जरी तुम्ही एक किचन क्लिनिंग जर ठेवलात ना, तरी पण आपलं किचन हे स्वच्छ राहतं। म्हणजे जर पुढे आपल्याला कधी साफसफाई करायची झाली ना, तर इतका काही आपल्याला व्याप करता येत नाही। म्हणजे म्हणतात ना की भरपूर सारं किचन घाण आहे, चला आपण आता साफ करायला घेऊया, आणि मग ते भरपूर साफ करण्यामध्ये आपला पूर्ण दिवस जातो। तसं न करता आपण महिन्याला किंवा अगदी 15-20 दिवसाने आपण जरी किचनला एक हात मारून घेतलात ना, तरी आपलं किचन हे अगदी स्वच्छ आणि सुंदर राहतं। तर चला, इथे माझे सगळे आता जे काय माझी भिंत वगैरे होती ते ह्या लिक्विडने, थोडंसं काथ्याने, थोडंसं आपल्या कपड्याने छान पुसून घेतलं आणि मग वरचा एक आपला पंखा होता तो पण छान पुसून घेतला, कारण की त्याच्यावरती पण थोडी थोडी धूळ असते, जमाच राहतेच ती। तर केस वगैरे असतात, किंवा माझं ग्राउंड फ्लोअरला घर असल्यामुळे धूळ घरात येतेच आणि ती चिपकली जाते। त्यामुळे मी महिन्यातून 15 दिवसांनी, हे सगळे डाग आहेत ना, ते मी कशी घालवते मी तुम्हाला दाखवते।
आपला खायचा सोडा असतो, कपडे धुवायचा किंवा खायचा सोडा मी असा भरपूर सारा भरून ठेवते. आणि हे ना ह्यामध्ये ना थोडंसं आपण हे बघा, बघू शकता तुम्ही किती इझिली निघतं आहे ते. जास्त मेहनत करायची पण गरज नाही आपल्याला. आणि हे डाग आहेत ना आपले लागतच राहतात सारखे सारखे, म्हणून हे बघा ह्या पद्धतीने मी असा हा बोर्ड साफ करते नेहमी. बघा, बघू शकताय किती छान क्लीन झाला आहे आपला हा बोर्ड. हे बघा, वरती पण दाखवते तुम्हाला. तर अगदी चुटकीभर ह्या सोड्याचा कमाल आहे. आणि हा सोडा लावून हा इतका छान स्वच्छ मी बोर्ड पुसून काढला आहे की नाही. मस्त ट्रिक तुमच्यासाठी, ट्रिक आणि टिप्स नक्कीच फॉलो करा. बघा, हा मुद्दामून तुमच्यासाठी दाखवण्यासाठी ठेवला आहे. आता आपण ह्याला स्वच्छ करायचं आहे. चुटकीमध्ये मी ह्याला कशी स्वच्छ करून दाखवते. चला बघा. मी हा कपडा घेतला आहे आणि ह्या कपड्याने फक्त आपल्याला हे बघा बघा, बघू शकताय तुम्ही किती छान क्लीन झाला आहे. अगदी छान चकाचक झाला आहे आपला हा बोर्ड. एक चुटकी फक्त मी सोडा टाकला असेल ह्याच्यावरती. तर समजलं तुम्हाला कसं हे जर तेलकट डाग असतील तर ते कसे घालवायचे, आपले हे बोर्ड कसे साफ करायचे. तर ह्या पद्धतीने मी हे बोर्ड सगळे साफ करून घेतले आहेत. अगदी खरं मनापासून सांगते, हा एक्झॉस्ट फॅन घेतल्यापासून मी स्वच्छ केलाच नव्हता. किती सारं तेल जमा झालं आहे बघा. पण जे हे मी सोडा वापरला ना, ते इतकं छान कमालचं काम करतं ना. कुठलं बाहेरचं लिक्विड आणायची गरज. सोडा लावून ठेवायचा अगदी 5-10 मिनटासाठी आणि नंतर ओल्या कपड्याने ह्याला छान पुसून घ्यायचं. अगदी 5 मिनटात हा एक्झॉस्ट फॅन स्वच्छ आणि सुंदर दिसणार. आता चला दाखवते थोड्या वेळातच. बघा, 5-10 मिनटाने ना त्याला हे असं खरडवून काढायचं. आपल्या हाताने केलात तरी चालेल, नाहीतर आपला स्क्रॉच बाईट असतो ना, तो जो काथे असतो ना, त्याच्याने जरी तुम्ही हलक्या हाताने जर तो हा सोडा काढलात ना, तर त्याचे तेलकट डाग आहेत ना, ते सगळे आपल्या हातामध्ये येतात. बघा, मी इथे दाखवते तुम्हाला. अगदी इझिली करते मी हे. किती तेलकट होता हा फॅन, बघितलात ना. सोड्याचा कमाल. खरंच इतक्या कमी वेळात हा मी एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करून घेतलेला आहे की नाही. उपयोगी एकदम टिप्स तुमच्यासाठी पण. चला, तर आता हे पार्ट्स आहेत ना, तर हे पार्ट्स पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. भरपूर तेलकट आहेत ते पण, पंख्यासारखेच. म्हणून मी इकडे गरम पाणी केलं आहे. गरम पाण्यामध्ये लिक्विड टाकलं आहे आणि खाण्याचा सोडा किंवा कपडे धुण्याचा सोडा तो टाकून घ्यायचा. पण गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सगळे पार्ट्स टाकून द्यायचे आहेत. मी अगदी माझं संध्याकाळी किचन साफ होईपर्यंत हे भिजत ठेवलं होतं आणि ते नंतर अगदी स्वच्छ निघून जातं. चला, तर 11:30ला मी करायला घेतलं होतं, म्हणजे पुसायला घेतलेलं, किचन साफ करायला घेतलेलं. तर अशा प्रकारे माझं छान किचन आता पुसून झालेलं आहे स्वच्छ. खूप छान वाटतं आहे. एक्झॉस्ट फॅनवरती भरपूर तेल होतं. सगळं आपलं फोडणी वगैरे तिथेच जाते वरती, तर भरपूर तेल होतं. पण अगदी छान चकाचक मस्त आपला एक्झॉस्ट फॅन पण पुसून झाला आहे. आणि हे बोर्ड तुम्हाला दाखवले मी कसे साफ केले ते. पुन्हा तिकडचा पण तो बोर्ड मी साफ करून दाखवला तुम्हाला. तर अशा प्रकारे आता माझं छान किचन पुसून झालं आहे. आता फटाफट सगळं लावून घेते आणि हे खालचे कप्पे हे पण आपल्याला पुसून घ्यायचे. तर चला, आज किचन व्हायला आलं आहे, म्हणजे आता 1:30 वाजला आहे. 11:30ला मी बरोबर करायला घेतलेलं. चला, भेटूया परत. चला, कामांमध्ये थोडासा ब्रेक तर पाहिजेच, हो की नाही. अशी जोरदार भूक लागली होती. मग भुकेला माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी अगदी रामबाण उपाय म्हणजे
हे मस्त शेंगदाण्याचे पोहे, अगदी मस्त बटाटा आणि शेंगदाणा टाकून हे पोहे बनवायचे आणि पोट भरून मन भरून हे पोहे खायचे. तर आम्ही तिघांनी आता मस्त इथे नाश्ता करून घेतला आहे, कारण की खरंच भूक लागली होती आणि संध्याकाळचे 4 वाजलेले. तर स्वराला पण ट्युशनला जायचं होतं, तर मी म्हटलं चल ती पण खाऊन जाईल आणि आपण आता पुढचं पण काम करायचं आहे. तर त्याच्या अगोदर म्हटलं एक छोटासा नाश्ता करूया. तर आम्ही चहा आणि पोह्यांचा मस्त नाश्ता करून घेतला आहे. चला तर पोटोबा करून झाला आहे, स्वरा पण ट्युशनला गेली आणि आता मी पुन्हा माझ्या कामाकडे वळलेली आहे. म्हणजे आता मी इकडे मांडणी काढली ती घासण्यासाठी, कारण त्याच्यावरती पण भरपूर सारं तेलाचे डाग हे येतातच. आपलं किचन आहे म्हटलं तर तेलाचे डाग येणारच. आणि आता किचन साफ करायला काढलंच आहे, तर म्हटलं नाही छोटे छोटे कप्पे अगदी व्यवस्थित स्वच्छ आणि सुंदर करून घेऊया. तर चला इथे किचनची मांडणी पण माझी छान घासून स्वच्छ केलेली आहे आणि आता इथे भांड्या सगळ्या लावून घेते आहे मी. एवढ्या कामांचा व्याप आहे, पण मन कसं अगदी आनंदी ठेवायचं. त्या आनंदी ठेवण्याचं कारण काय सांगू? अगदी एक छान टी व्हीवरती आपलं गाणी चालू ठेवायची, गाणी ऐकत ऐकत ही आपली सगळी कामं करायची. चला तुमच्याशी बोलता बोलता हा खालचा किचनचे कप्पे मी सगळे साफ करायला घेतले. त्यातला हा पहिला कप्पा माझा छान पहिला झाडू मारून घेतला, नंतर तो पुसून घेतला आणि सगळी परत भांडी सगळी लावून, म्हणजे डब्बे वगैरे जे आहेत ते सगळे लावून घेतले. बाहेरचा दरवाजा पुसून घेतला. आता हा मेन भाग म्हणजे माझा हा मधला कप्पा, त्याच्यामध्ये माझी एक्स्ट्राची भांडी असतात, साखर असते, चहा पावडर असते, एक तेलाची किटली असते, पुन्हा हे सगळे रेशनचे डब्बे असतात, ते सगळे काढून घेतले, ते स्वच्छ पुसून घेतला आणि तो ओटा सगळा खालचा वरचा छान पुसून घेतला. परत ते छान लावले आणि आता इथे दरवाजे साफ करून घेते. चला आता हे सगळं झाल्यानंतर तिसरा कप्पा म्हणजे आपल्या बेसिंगच्या खालचा कप्पा. तर तिथे तर आपण नेहमी लादी पुसताना मी माझा एक हात मारतेच, म्हणजे खालच्या साईडला, पण आता इकडे करतेच आहे मी. म्हटलं तर चला किचनच्या बेसिंगच्या इकडे थोडीफार घाण आपली जमा होतेच, पण माझी काय सवय असते सारखी हात फिरवायची, तर मी तिथे पण छान आपले हे तिन्ही कप्पे सगळे स्वच्छ आणि मस्त झालेले आहेत. चला आता बाहेर आली आहे, तुम्हाला इथे दाखवते आहे. पाऊस पण पडतो आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि हा हॉलमध्ये मी सगळा पसारा ठेवला होता. तर आता सगळं माझं किचन स्वच्छ आणि घासून पुसून झालेलं आहे. तर मी आता हे सगळे जे काचेचे सेल्फ वगैरे आहेत माझ्याकडे ते सगळे लावून घेते आणि छान डब्बे वगैरे आणून ते पुसून मग आता ते सगळे लावून घेणार आहे. चला दाखवतेच पुढे. किचनमधला सगळ्यात आवडता भाग म्हणजे हा मसाल्यांचा डबा अगदी स्वच्छ झाल्यानंतर तो भरायचा. तो भरल्यानंतर किती सुंदर दिसतो ना हो, त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतात आणि ते कलर बघून आहा हा, खरंच मला तर खूप मज्जा वाटते. चला इकडचा पण भाग अगदी असा स्वच्छ करून घेतला आहे. थोडंसं चेंजेस केले आहेत मी, कारण मला सवय आहे थोडंसं चेंजेस करायची. आणि हे डब्बे पण छान घासून पुसून अगदी त्यांच्या जागेवरती लावून घेतले आहेत. फक्त इकडे खाली ओट्यावरचं दिसतंय ना, ते घासायला टाकले आहेत, ते आता नंतर लावते, नंतर तुम्हाला दाखवतेच आहे. बरं आता हा रॅक आहे माझा, त्याच्यामध्ये सगळा गोंधळ झालेला आणि तो सगळ्यांचाच होत असेल, माझा एकटीचा नाही काय, सगळ्यांचाच होत असेल. तर मग तो पण छान पहिला सगळा डब्बे वगैरे खाली करून घेतले, त्याला पण छान पुसून घेतला आणि मग आता बघा किती सुंदर छान दिसतोय ना. खरंच घर साफ केल्यानंतर त्याची शोभाच काय वेगळी होऊन जाते. बरं चला, सांगितलं ना मी तुम्हाला की ते सगळं घासायला काढलं आहे मी, म्हणजे ते घाणच झालं आहे ना हो, ते आपल्याला घासणं गरजेचंच आहे. तर ते सगळं फ्रीजच्या वरचं होतं आणि माझ्या ओट्याच्या इकडचं होतं, चमच्यांचे ग्लास वगैरे. तर बघा फ्रीजच्या वरचा भाग असा खूप छान सुंदर स्वच्छ असा मी बनवून, म्हणजे
काय म्हणतात त्याला, छान स्वच्छ केलेला आहे. शब्दच नाही आहेत माझ्याकडे बोलायला. बरं चला, आता पुन्हा चहा बनवली आहे. आहो आले आहेत आणि आहोंसाठी माझ्यासाठी पुन्हा एकदा चहा बनवली आहे. जेवणासाठी आता इथे मूगमटकी मी दुपारी भिजत घातली होती. ती म्हटलं लवकर भिजेल. ती पटकन भिजली पण आहे. आता मी पीठ मळून ठेवलं आहे. चपात्या करायच्या आहेत आणि एक असा खिचडी भात वगैरे काहीतरी करेल. तर पटकन असं जेवण पण तयार करेल. आता इथे जेवण वगैरे मी तुम्हाला दाखवत नाही आहे. आत्ता मी तुम्हाला हा फायनल टच आपल्या किचनचा तो दाखवते आहे. तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ, मी खरंच तुमच्याशी मनापासून शेअर केला आहे. आणि अगदी मेहनत घेऊन, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किचन क्लिनिंग पण करायचं आहे, कॅमेरा पण ॲडजस्ट करायचा आहे आणि नंतर त्याला एडिट करून तुमच्याबरोबर तो शेअर करायचा आहे. तर इतकी सारी मेहनत घेऊन हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तुमची श्रावणातली साफसफाई चालू झाली की नाही हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा आता किती छान चकाचक आपलं हे किचन तयार झालेलं आहे आणि मनाला अगदी शांत वाटत आहे. चला तर अशाच छान पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटते. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपले व्हिडिओ असेच बघत राहा. चला पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये.